नमस्ते. चालू केलंस केले. बरं का म्हणता नमस्कार. नमस्कार, बोला की सर. आपलं जे पॉवर प्लॅनचं अभियान आहे ग्रीन प्लॅनेटचं हो. जमीन वाचव अभियान हो, त्याच्या माध्यमातून आपण ह्या प्लॉटला ट्रीटमेंट आपली सुरुवात केली. बरोबर आहे सर. मला पहिली आपली ओळख करून सांगा. माझं नाव संतोष शंकरराव कांबळे, हां गाव केरली, हां. तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. आपला हे प्लॉट कुठं आहे? केरलीमध्ये आहे. केरलीमध्ये गट नंबर 27. 27मध्ये. तर आपण हे गव्हासाठी आपलं पॉवर प्लॅनची टेक्नॉलॉजी म्हणजे खतांचा डोस सुरुवातीचा आपण वापरला. हो, आणि खताचा डोस सुरुवातीला वापरला आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी त्याला थोडा तुमच्या पॉवर प्लॅनचं बीज प्रक्रियेसाठी हां. त्याचा वापर केला होता. बीज प्रक्रिया पण आपण केलेली आहे. त्याच्यामुळं आपल्याला काय वाटतंय नाही, उगवण क्षमता वगैरे कशी झाली? अगदीच बेस्ट. फुटवे संख्या वगैरे पूर्वीच्या आणि पीक काढण्याच्या पद्धतीतून तुम्ही हां. सुरुवात केल्यापासून हां त्याची उगवण क्षमता किंवा उगवल्यानंतर ते जो रोपट आहे हां ते हिरवं गार दिसणे, हां हा फरक आम्हाला चांगला आहे असं जाणवलं. जाणवलं. आणि फुटव्याचं तर काय बोलायचं काम नाही. फुटवे तर चांगलेच. फुटवे संख्या मला दाखवतो जरा. असं बघा की फुटवे आता हे बघा, एक मिनिट कोणताही प्लॉट बघा. बघा आता हे फुटव्याचं आहे. एका याला काडीला मला वाटतं 5-6 फुटवे आहेत की. हो 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 साहेब. एक आणि 5-6 फुटवे एका काडीला आहेत. आता आपण आलोय 1:30 वाजता बरोबर दुपारी. हो, तर काळुकी एकसारखी आपल्याला दिसते, म्हणजे असं पिवळसर प्लॉट आहे कुठेच किंवा काय नाही. दिसत. आणि पाणी पाजून आपला आता 8 ते 10 दिवस झालेत हो हो ह्या प्लॉटला. प्लॉटला म्हणजे 7-8 दिवस तरी झालेत. हो, 7-8 दिवस झाले की साहेब. 7-8 दिवस झालेत. हो, काळुकीत पण आपल्याला काय म्हणजे हे वाटत नाही. अगदी त्याचं नॅचरलीच काळोखी आहे. हा, म्हणजे पाणी natural. बदलामुळे झाले असं नाही. हा सुरुवातीपासून त्याची काळोखी कमी पडली. चांगलं आहे. आपण जो डोस रासायनिकचा दिला, हा. फक्त रासायनिक दिला, अजून स्प्रे आपल्याला झालेला नाही. स्प्रे आता आपण आपला स्प्रे झाला नाही. तुम्ही जे फक्त रासायनिक मध्ये मिक्स हा. करण्यासाठी जी लागवड दिली होती हा त्याचा आम्ही वापर केलाय. अच्छा. आणि बीज प्रक्रियेसाठी एक त्याचा वापर केला. आपण याच्यामध्ये मायक्रोरायझा एक आपण तुम्हाला दिलं होतं आपलं मायक्रोरायझा आणि मायक्रोन्यूट्रन्स दिलेलं होतं. परत तुम्हाला भूमी पॉवर याच्यामध्ये दिलं होतं. हा, भूमी पॉवर अगदी बरोबर. तर त्याचा इफेक्ट आपल्याला कसा वाटतोय? साहेब आता हे समोरच दिसतंय हा की याचे हिरवेपणा म्हणा, फुटव्याची संख्या, उंची म्हणा, पानाची रुंदी म्हणा. आता किती दिवसाचा प्लॉट आहे ह्यो? 1 महिना एक सर्वसाधारणपणे आम्ही 1 तारखेला पेरून 3 तारखेला आमचं पाणी पिलं. 3 डिसेंबर. हा 3 डिसेंबरचा. 3 डिसेंबर म्हणजे 3 जानेवारी. आणि आज तारीख साहेब 10 आहे. 10 जानेवारी. 1 महिना 7 दिवस. 1 महिना 7 दिवसाचा प्लॉट आहे आपला ह्यो. हो. किती गुंठ्याचा प्लॉट आहे सगळ्या? 12 गुंठ्याचा प्लॉट आहे. 12 गुंठ प्लॉट आहे. 12 गुंठ्यात तुम्हाला सगळीकडे उंची वगैरे सगळी अशी व्यवस्थित दिसते. उंची एकसारखीच आहे. हा कुठूनही बघितलं तरी उंचीला कमी जास्त वाटत नाही. अच्छा. आणि काळोखी पण चांगली आहे. काळोखी ही चांगली आहे. त्यामुळे आम्हाला पण समाधान वाटायला लागले. म्हणजे आपलं हे ऊस काढून केलेलं रान आहे, ऊस काढून केलेलं रान आहे. तरी पण आपल्याला ह्याच्यात म्हणजे ग्रोथ चांगली आहे, त्याची वाढ वगैरे सगळी चांगली आहे. वाढ चांगली आहे. महत्वाचं म्हणजे काय, आता एवढं टेम्परेचरला येऊन सुद्धा आपल्याला प्लॉट 1 नंबर दिसतोय. 1 नंबर दिवस. दिसतोय आणि सकाळी तर आलं तर अगदी डोळ्याला हिरवं गार दिसतं. गिर वगैरे. हा म्हणजे संध्याकाळी त्यावेळेला सकाळचं थोडंसं वातावरण. टेम्परेचर गार असते, त्यावेळेला आपल्याला चांगलं वाटतं. चांगलं वाटतं. म्हणजे ही स्टेप आपल्याला म्हणजे लावल्यापासून 1 महिन्याची स्टेज आपल्याला चांगली 1 वाटते. महिन्याची. लेटचं आपलं गहू आहे, हो हो, लेटचं असून सुद्धा चांगलं आहे. चांगलं आहे. बरं, ह्याला आणि काय तुम्हाला फरक वाटतो? जमिनीत काय फरक? आपण उसाला पण थोडं वापरलं होतं आपलं प्रोडक्ट. पूर्वी वापरलं होतं. हा उसाला तुमच्या फवारण्या आधी तुमची लागवड वापरलेली. वापरलेली होती. तर त्याच्यामुळे सुद्धा फुटव्या जमिनीची जमिनीची प्रत बी जरा सुधारलेली हा आहे. पहिल्यापेक्षा हार्ड पेक्षा पहिल्यापेक्षा पूर्वी जसं जमीन हार्ड असायची, हा आता जरा जमीन भुसभुशीत झाली आहे. सॉफ्ट झाले जमीन. सॉफ्ट हा झाली आहे. अच्छा. वापसा येतोय लगेच. वापसा येते, आणि हे महत्वाचं आहे. पाण्याची क्षमता जरा टिकून राहते. हा म्हणजे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढली कॅपॅसिटी जमिनीची. वाढल्या. पूर्वी कसं हे जरा चुनखडी रान असल्यामुळे लगेच पाण्याला घातायची, पण आता हा पाणी भराच्या दम धरून राहते. हा म्हणजे तुमच्या रान औषध वापरल्याचा एवढा एक गुणधर्म झालेला आहे. वाटतंय आपल्याला. तर ह्याच्या वापरानं समाधानी आहे आपण. समाधान आहे, अगदी आम्ही समाधानी आहे. बाकीच्या लोकांसाठी काय सांगू शकता? आणि ऑर्गॅनिक काय गरज आहे? हा, मला असं एक सांगायचं आहे की ग्रीन प्लॅनेट हे जे कंपनी आहे, अभियान आहे आपलं. अभियान आहे आपलं, हा. की सेंद्रिय शेती हा. गावाकडं वळा. हा. तर ह्या अभियानाच्या माध्यमातून आपण खरोखरच चांगलं पिकाचं उत्पादन हा आणि आरोग्यासाठीही ती पिकं चांगली आहेत, उपयुक्त हा. होणार आहेत. बरोबर तर आहे. याच्याकडे लोकांनी जास्त कल द्यावा, सुरुवात करावी. हा मी एकदम म्हणत नाही एकदम वापरा, पण थोडं 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 सुरुवात करून करायला पाहिजे. तुम्हाला जसा अनुभव जाईल तसं तुम्ही त्याकडे वळू प्रत्येक लागणार प्लॉटला आहे. आपण वापरू शकतो. वापरू शकतो.
तर मी आणि आता गरज आहे ऑर्गॅनिकची, केमिकलमुळे आहे. शेती पण खराब झाल्या. खरंच आहे शेतीला केमिकलनं आमची शेती सुद्धा खूप मात्र झाली होती. फारसं काय ऊसाचं सुद्धा उत्पादन येत नव्हतं. येत नव्हतं. त्या 2 वर्षात बऱ्यापैकी बऱ्याच जोर मला 3 वर्ष झाले 3 वर्ष झालं माझा आपलं. संपर्क होय, आहे. संपर्क आहे. तुम्हाला वरचीवर सारखा प्लॉट मी दाखवून देतोय. होय, तुम्हाला प्रत्येक वेस्टेजला मी आणतोय तर तुम्हाला स्वतः ते लक्षात आलं लक्षात असेल. आलं. जमीन आता अशी मऊ झाली आपली, मऊ झाली अशी अगदी सॉफ्टपणा आलाय softपणा जमिनीमध्ये. भुसभुशीतपणा आलाय. ही आणि माती कधी बघितल्यानंतर लक्षात येईल आपल्याला की जे हार्डनेस पण होतं ते नाही राहिलेलं. झालं. आणि इथून पूर्वी कधी आमच्या जमिनीमध्ये गांडूळ दिसत नव्हतं. हा, आता गांडूळ दिसते आपल्याला, दारी ज्यावेळी करतोय तेव्हा जरा कुठं गांडूळ दिसायला लागलं. दिसायला लागले. म्हणजे जमिनीला आता जीव यायला लागलाय हळूहळू चांगला. चांगला ही अशी माती आता चहापोडी सारखी झाली एकदम. पुढे सारखं पूर्वी अशा हातात म्हणजे पायाला उभा राहू देत येत ना ते. हा, दगडाचं कडक वाटायचे. हार्ड झाली ती जमीन. ते आता ह्या गोष्टीकडे आम्ही जरा समाधान आहे. समाधान आहे. तर आपली सुरुवात आहे. आपण काय लय सुरुवात आहे. आणि आपण सगळा म्हणजे फुल स्पेस मध्ये वापरत नाही. टप्प्याटप्प्याने चालू आहे. थोडं टप्प्याटप्प्याने करायला लागलोय. एकदम चेंज केलं नाही. फास्ट मध्ये तुमचं प्रोडक्शन वापरलेलं नाही. हा, टप्प्याटप्प्या स्टेज मध्ये वापरायला लागलोय आम्ही. त्यामुळं मला समाधान हा, याच्यात वाटतंय. समाधान आहे आपण ह्याच्यात आता. मी समाधान आहे. अच्छा. इथून पुढे असं तुमचं मार्गदर्शन. घेणार आणि तुमचं उत्पादन प्रोडक्शन आहे ते वापरून आम्ही जरा शेतीत चांगले प्रयोग करायचा मानस आहे आमचा. चालते. तर मुलाखत दिल्याबद्दल आपण धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. मी कॅमेरा हरियाली से जीवन भरे, स्वस्थ धरा का सपना देखे. भारी भारी हो अपनी धरती, फूलों से हो गुलजार, ट्रैफिक खाद से मिट्टी महके बने हर खेत आधार. प्रकृति की हम रक्षा करे, रसायनों को दूर भगाए, हर पौधे में जीवन भर दे, स्वस्थ कल को हम अपनाए. चलो मिलकर हरियाली लाए, ग्रीन प्लैनेट नाम बढ़ाए, भारत को समृद्ध बनाए, भविष्य को सुरक्षित कर जाए. ग्रीन प्लैनेट का हर उत्पाद धरती का सच्चा सहयोगी, सबसे बेहतरीन परिणाम दे. जैविक शक्ति का संयोगी, किसानों की मेहनत चमके, हर खेत में सोना उपजे, जल जमीन और हवा शुद्ध हो, हरियाली से जीवन सजे. मिलकर हरियाली लाए, ग्रीन प्लैनेट का नाम बढ़ाए, भारत को समृद्ध बनाए, भविष्य को सुरक्षित कर जाए.